काही ठळक घडामोडी. गेले 2 आठवडे रखडलेली सत्ता स्थापना अखेर काल मार्गी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केले. महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. अंबानी परिवारासह देशातील मोठे उद्योजक, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सिने कलाकार शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित आदी बॉलिवूड सितारे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला. भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. 2014-19 या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते 72 तासासाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतले. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आणि शिवसेनेच्या आमदारांची मागणी मान्य करत एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिले नाही, तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिलेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, गोदीपुरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी आज 15 गावातील 81 बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांचे आमचे शासनाच्या प्रकल्पाला विरोध नसून मिळणारा मोबदला कमी आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे कमी नुकसान होईल आणि जास्त फायदा होईल असा विचार करण्याची मागणी केली. बाधित होणाऱ्या गावांमध्ये सांबरी, शिंदीपाडा, लवळी, सोनावळा, चोन, रवटोली, एरंजाड, आंबेशिव, सरगाव, साई, मुळगाव, आंबरोली, डोके, दापिवली, जांभीळघर या गावांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित 33 kV अतिउच्च दाब वाहिनी जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर टॉवर उभारण्यात आले त्यांचा सर्वे झाला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेता बांधावरून किंवा शेतातून ही वाहिनी अडथळण्यात आली आहे त्या शेतकऱ्यांचा सर्वे झालेला नाही. ही उच्च दाब वाहिनी ज्या क्षेत्रामधून व ज्या शेतामधून जाईल त्यामुळे उर्वरित जागासुद्धा बाधित होईल. भविष्यात ही उर्वरित किंवा शिल्लक राहिलेली जागा कोणी शेतकरी विकू शकत नाही व कोणी विकत पण घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल. यामुळे एक प्रकारे शेतकरी भूमिहीन होऊन परिणामी संपूर्ण सातबारा खराब होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य अंधारमय होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव 7 ते 8 लाख रुपये गुंठा असून सध्या या शेतकऱ्यांना 90,000 ते 1 लाख रुपये गुंठा दर दिला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांचे होणारे नुकसान सरकार दरबारी मांडण्यासाठी आज 15 गावातील 81 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष शिंदे यांची भेट घेतली व त्यांना आपली व्यथा मांडली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। तसेच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याने गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्हे आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही। गेले अनेक वर्षे हे धोरण कागदावरच असल्याचे चित्र आहे। या धोरणासाठी पालिकेने 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र ही समिती अद्याप गठीत होऊ शकलेली नाही। या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत। 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत। त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत। यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागून नियुक्त केले जाणार आहेत, तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे। पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वजण मतदार असणार आहेत। या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे। बदलापूरमध्ये लहान विद्यार्थिनीसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना दिव्यातील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अशाच प्रकारच्या गैरवर्तनाची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले। विशेष म्हणजे महापालिकेने जुलैमध्ये घोषित केलेल्या 69 बेकायदा शाळांच्या यादीमध्ये या शाळेचा समावेश होता। पालिकेने या प्रकरणी आधीच गंभीर कारवाई केली असती तर दिव्यातील या मुलीसोबत घृणास्पद प्रकार घडला नसता, असा दावा खासगी शाळांच्या संघटनेकडून करण्यात आलाय। पालिकेच्या कारवाईचे कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारामुळे दिव्यातील बेकायदा शाळांमधील विद्यार्थ्यांच्याही सुरक्षेचा आणि भवितव्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसराची लोकसंख्या वेगाने वाढत असताना महापालिका आणि सरकारी शाळांच्या अपुऱ्या संख्येमुळे या भागात बेकायदा शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। दरवर्षी ठाणे महापालिकेकडून शहरातील बेकायदा शाळांची यादी जाहीर करण्यात येत असून या भागांमध्ये 69 बेकायदा शाळांचा समावेश आहे, परंतु महापालिकेकडून केवळ यादी जाहीर करून त्यामध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन केले जाते। तसेच शाळेच्या बाहेर तसे बॅनर लावणे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते, परंतु त्यानंतर या शाळा सुरू असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी महागडे शुल्क भरून या शाळांमध्ये नाईलाजाने शिक्षण घेत असल्याचे उघड झाले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।